नर्मदे यार. सकाळचे 7 वाजले आपल्याला आज आश्रमातून निघायला. पाठीमागे होतं, इथे होतं आश्रम. सूर्यदर्शन अतिशय मस्त झालेलं आहे. वातावरण बी आल्हाददायक आहे. थोडं थोडं धुकं दिसतं गावात पसरलेलं. आणि आजच्या दिवसाची सुरुवात एक नवीन आशेने, नवीन उमेद घेऊन आली आपल्यासाठी. नर्मदे नर्मदे. मोसंबीच्या बागा, कापसाचे मोठे मोठे क्षेत्र, पपईच्या बागा, असा हा बागायती एरिया आहे. नर्मदे नर्मदे. थंडी जोरदार चालू झाली आहे. नर्मदे यार. गावकरी बसले शेकण्यासाठी, शेकोटे पेटले. नर्मदे. अरे बस आग सेकेंगे तो और थंडी बजेगा. ग्राम पंचायत जोधपूर यांनी आपली काल फार चांगली व्यवस्था ठेवली. आणि हा दिशादर्शक फलक, त्याला जायचंय बकानेर. नर्मदे बकानेर इथून आहे 8.55 किलोमीटर. 8.55 पुढं जायचं आज सकाळीच. नर्मदे नर्मदे. थंडी बऱ्यापैकी पडली आहे. तर अंदाज तुम्हाला या पाण्याच्या वाफेवरून येत असेल. वाफ दिसते का नाही? हो, दिसली तर. नर्मदे 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 यार. थंडी थोडी चालू झाली आता. सकाळचा सूर्य हवा असा वाटतोय. असं वाटतं सूर्याची किरण आपल्यावर प्रखरतेने पडा. पण दुपारी तेच उलट होऊन जातं. दुपारी असं वाटतं सूर्याचा प्रकाश आपल्यावर नाही पडू, सावली भेटा. असं थोडं दुविधा मनस्थितीत प्रवास चालू आहे. सर्व प्रवास रस्त्याने असल्यामुळे मग याचा सहवास काही घेता नाही येते आपल्याला. थोड्यातच भेटणार आहे आपल्याला. नर्मदे 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 हर. अजंता गांव में अपन, और ये बाबा जी ने बहुत दूर से आवाज लगाया हमें वो चाय प्रसादी के लिए. इधर चाय प्रसादी लेंगे बालभोग और आगे निकलेंगे. नर्मदे हर. नर्मदे हर महाराज. नर्मदे नर्मदे हर. आज सकाळचा बालभोग. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 9 वाजले. बकानेर बाकी फक्त 2 किलोमीटर. अजून अर्धा तासात आपण बकानेरला पोहोचू. शेतीचे मशागतीचे काम झालेले, काहींचे बाकी आहे. आपण चाललोय बकानेरकडे. नर्मदे हर. नर्मदे हर. बकानेर गावाच्या आधी नदी लागली, मान नदी. छोटीशी फरची आहे, त्याच्यावरून आपल्याला ओलांडायची नदी. नर्मदे हर. नर्मदे हर. या आहे मान नदी, बकानेर. जिथे जल तिथे जीवन या म्हणण्याप्रमाणे सर्व जीवजंतू येथे वास करतात. पशु पक्षी प्राणी सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे पाणी खराब करू नका.
असं आपल्या सगळ्यांना म्हणणं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बक्कानेर गावात एक बाबाजींनी आपल्याला बालभोगसाठी बिस्किट पुडा दिलाय. नर्मदे हर. हे बाबाजी आहे, यांचं फळाचं दुकान आहे. आम्ही 4 जण होतो, एवढे भरून दिले. आता काय करा. नर्मदे हर, नर्मदे हर. ये महाराज जी है, अभी ये बक्कानेर गांव में, तो यहाँ के लोगों ने इतना प्यार दिया, इतना कुछ खिलाया हमें. पकोड़े, गाठिया, कचौरी, ये क्या है, पकोड़ा, भजे. भजे बोलते हैं क्या आप? इधर भजे बोलते हैं. हाँ, तो हमारे इधर भी भजे बोलते हैं. हाँ, नाम बताए ना महाराज आपका? दिलीप वर्मा. दिलीप वर्मा जी और राजाराम वर्मा. अच्छा. तो इन्होंने बहुत बाल भोग के लिए बहुत ही यानी कि बहुत ही आग्रह किया. तो अभी पेट में जगह तो है नहीं, तो आगे जाना भी है. नर्मदे हर, नर्मदे हर. अजून एक नदी लागली, नाव माहित नाही आपल्याला या नदीचं, पण पाणी स्वच्छ वाहत आहे. असं पाणी बघितलं की भारी वाटतं. हा पूल क्रॉस करून आपण पुढे जातोय. बक्कानेर आता गाव संपणार आहे, थोड्या वेळ पुढे हायवे लागेल. नर्मदे जे होते यांनी आपल्याला दक्षिणा दिली 20 रुपये. नर्मदे, नर्मदे यार. रेवा कुंड मांडू जाण्या परिक्रमा मार्ग. सगळेजण विचार विनिमय करून राहिले, बघताय, माहिती घेताय लोकांकडून. विचार विनिमय चालू आहे. किती किलोमीटर आहे काय अंदाज लावतोय? ये देखो 815 आ रहा है ना ये, और मेरा में खाना खाने का सोच रहे थे 8 किलोमीटर पे. क्या क्या बाबा, काली बावड़ी 30 किलोमीटर हो जाएगा ना, 23-24 होगी. बक्कानेर, बक्कानेर येथून काली बावड़ी जावं लागतं. असं सांगितलं जातं की काली बावड़ीवरून, काली बावड़ी से कहाँ जाना पड़ता है महाराज? मांडू, मांडू के मांडव, मांडव जाना ही पड़ता है कि वहाँ तक मैया गई थी ऐसे बोलते. तो हमें भी जाना है वहाँ तक. आणि रस्ता थोडा कच्चा लागलाय सुरुवातीला, बघू आता पुढे चांगला लागणार. नाही लागला तरी काही हरकत नाही, या रस्त्याला बी काही अडचण नाही आपल्याला. नर्मदे हर. रुपया दो. ये पैसा नहीं चाहिए मेरे को मेरे लिए लाया पैसा, मेरे को दे. और किसको नहीं मिला? नर्मदे हर. फोड़ दिया, दिया ना. किसको डबल मिला? डबल किसको मिला? चलो हाथ ऊपर करो, चलो बोलो एक बार नर्मदे यार. सब बोलेंगे एक साथ. नर्मदे हर, नर्मदे हर. दुनेरा बुजुर्ग 6.430 किलोमीटर एवढं अंतर जायचं आपल्याला आता. नर्मदे हर, नर्मदे हर. लुनेरा बुजुर्ग 0.430 किलोमीटर. समोर दिसतंय गाव. बघू आता इथं आश्रम भोजन व्यवस्था आहे किंवा नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. लुनेरा बुजुर्ग येथील श्री रुद्रेश्वर हनुमान मंदिर. नर्मदे हर. सर्वांनी दर्शन घ्या, अतिशय पावन दर्शन.
नर्मदे हर, नर्मदे हर. त्याच्या शेजारीच भोलेनाथांचे शिवलिंग. नमः पार्वती पते हर हर महादेव शिव शंभो कैलासपते. नर्मदे हर, नर्मदे हर. जय जय राम, बोलो श्री राम जय राम. नर्मदे हर. या शेताच्या रस्त्याने आपल्याला शॉर्टकट सांगितलं. या बाबाजींचं शेत आहे. काय नाही, लोक तुडून पण जात्या, काहीच म्हणते नाही लोक. इथे हरभरे लावलेले. यांच्या वावरात आपल्याला चौकोनी विहीर बघायला भेटली ती. आता बघू हा रस्ता, पक्क्या रस्त्याला लागणार आहे, डांबरी रस्त्याला. नर्मदे असा शॉर्टकटचा रस्ता आहे. चांगला रस्ता आहे, काहीच अडचण नाही. नर्मदे भैया ये आलू का है ना ये? नर्मदे हर. आलू चिप्स. ये क्या है? रामकुटी, रामाधामा रामकुटी. ये इथे गृहस्थ आश्रम है ना ये? नीचे. अच्छा ये घर है. ये मैया सेवा देती है इधर. नर्मदे हर, नर्मदे. शादी हो गई मेरी. हाँ नर्मदे. सायंकाळचे वाजले 5 आणि अजूनही 4 किलोमीटर बाकी आहे. कालीबावडी, कालीबावडी या गावाला चाललोय आपण. मैयाच्या तटापासून आपण थोडं दूर आलो, कारण इकडे जावं लागतं असं सांगितलं जातं. रेवाकुंड आहे. कालीबावडीच्या पुढे 7 किलोमीटर तिथपर्यंत जावं लागणार आहे. आणि 2 दिवसापासून जे आपल्या पायाला क्रॅम्प आलेला आहे, त्याच्यामुळे चालायला थोडं हळूहळू चालावं लागतं. आणि तर बघू, आज बाम वगैरे लावू. डॉक्टर भेटले तर दाखवून घेऊ एकदा. नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर. सूर्यनारायणांच्या कृपादृष्टीने आणि नर्मदा माईच्या आशीर्वादाने आजचा दिवस सकल संपूर्ण झाला. कोणत्याही प्रकारची उष्णता वाढली नाही, त्यामुळे प्रवास अगदी सुकर झाला. अजूनही 1 तास आहे आपल्या हातात. आपण पोचू शकतो अशी आशा. नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर. संध्याकाळचे 5:30 वाजले आणि अजूनही 3 किलोमीटर बाकी है. 5 क्यों? 3-3.5 बाकी है. कालीबावड़ी, उसके आगे 1.5 किलोमीटर है. कालीबावड़ी में मिल जाएगा. नर्मदे हर, नर्मदे हर बाबा. सीताराम सीताराम, राम राधे श्याम, 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 राधे श्याम. राम सीताराम, सीताराम सीताराम, सीताराम सीताराम, सीताराम. भगवान की जय. संत सियाराम बाबा की जय. कमलदासजी महाराज की जय. के माता पिता की जय.
अन्नपूर्णा माता की जय। नर्मदे हर, नर्मदे हर, ये ठंड में नर्मदे हर। ये चाय प्रसादी महाराज, कब से ये चाय प्रसादी आप पिला रहे हैं, वो भी रात को इतने ठंडी में? नहीं, आपकी सेवा करने का मौका मिला, ये तो हम 2 साल हो गए करते करते, बाकी आपकी कृपा है। कितने लोगों ने चालू किया था, अभी अकेले पड़ गए वो पता नहीं है? अकेले तो नहीं, बाकी हमने 10-11 जनों ने चालू किया था। 12 से 14 लोग 12 मेंबर से थे, पूरे ग्रुप थे, दोस्त लोग सारे। तो इसमें ऐसे ही ठंड का मौसम था और हम ऐसे बैठे थे, तो जो ओम भाई साहब है उनके यहाँ भोजन की प्रसादी चलती है, तो उनमें से हमारा भी ख्याल आया कि हम माता जी की सेवा में कैसे क्या योगदान दे सकते हैं। तो बस ऐसे एक ग्रुप बना और बोले अपन चाय पिलाते ठंड के समय में। तो हम लोगों ने फिर चाय का चालू कर दिया, और जिसमें मुख्य भूमिका पवन जी की रहती है। ऐसा ये तत्पर रहते हैं हमेशा, कभी हमारा बाहर चले जाना कहीं काम से कहीं भी, तो ये हमेशा यहाँ पे। और आज से ही शायद आज से यहाँ से बोनी हमसे ही की है। जी, बोनी आपसे ही। और अभी हम बताते जी। कि हमको जाना था, आग लगाओ कौन सा है? चित्री आश्रम। चित्री आश्रम जाने का था। हम इतने थक गए थे, जी जी। बोले अभी हाँ, यहीं पे आप रख दीजिए ना, यहाँ से। काला बावड़ी में रहने का किधर किधर, तो भी मंदिर में देखेंगे। ये सामने जो मंदिर है, जी 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 इसका हमने फोटो भी देखा। जी बोले इधर रुक सकते, जी जी। तो इधर आए तो इतना व्यवस्था हुआ। राठौड़ जी के यहाँ पे इतना बढ़िया भाव था उनका। मेन उनका ही काली बावड़ी में उन्होंने ही ये कार्य, उनके पिताजी के देहांत के बाद उनको ऐसा ख्याल आया कि माता जी का आशीर्वाद है उन पे, तो उन्होंने तब से ये सोच रखी। तो उनके यहाँ तो उनको देख के पूरा गांव आज भी जो माता जी के योगदान में लगा है, सिर्फ उस परिवार को देख के लगा है। उनका काफी मतलब सोच से भी परे है। वो 4 लोग हैं और 100 लोग भी आ जाते हैं, तो वो 4 से 5 लोग सभी लोगों का भोजन बनाते हैं। आज तक कभी उन्होंने भोजन के लिए कहीं कार्यक्रम अपने स्वयं के उन्होंने कैंसिल किए हैं, पर उन्होंने भोजन के लिए कभी भी मना नहीं किया। तो उनको ही देख के हमें भी एक मार्गदर्शक मिला कि ये कार्य करना चाहिए, तो कर रहे हैं। और अपने आप हो जाता है, कोई किसी का कुछ भी नहीं। बस आज मैंने बोला कि पवन आज से चालू कर दो आप,